जाऊ दे पण जे आता मेन मेन त्यांचंच पाहिजे आपल्याला. टॉपला मेन 5 जे आहेत ना त्यांचं परफेक्ट पाहिजे थोडंसं. आणि तेच आहेत जे 4-5 आहेत तेच. आता तो निखिल होता काल टॉपला, तो बाहेर गेला. आता तो मुकेश त्यांनी 55-58 मारला तो आहे. मी आहे तो राजन गेला बाहेर. मेन 4 जणांचे पाहिजेत ना. बॉलर आता तो प्रकाश आला असेल, त्यांनी आज 5 घेतले आज. तर नमस्कार, सुस्वागतम. दुपारचं सत्र आणि आता आपण पाहतो सेंट्रल प्रीमियर लीगची प्ले ऑफ्समध्ये आपण वया लिस्टेचे सामने संपलेले. 4 संघ आपण पाहतोय. तर ग्रुप ए मधून 2 संघ जे पुढे आले ते राजन रायडर्स आणि जय विरेश्वर स्पोर्ट्स हे 2 संघ क्वालिफाय झाले. तर ग्रुप बी मधून सूर्य अभय फायटर्स आणि ठाणे स्पार्टन्स हे 2 संघ क्वालिफाय झाले आहेत. तर क्वालिफायर 1चा आपण आता सामना आपण पाहणार आहोत ते ठाणे स्पार्टन्स विरुद्ध राजन रायडर्स. राजन रायडर्स संघाने ठाणे फायटर्स स्पार्टन्स या संघाने नाणेफेक जिंकलंय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय ते राजन रायडर्स या संघाला फलंदाजीसाठी. आणि राजन रायडर्स आणि संघ मागच्या टायमाला फलंदाजी करताना तब्बल 90 धावाचं लक्ष 89 धावांचं लक्ष उभारलं होतं. तर सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते ती मुकेश आणि महेश यांची ही जोडी. राजन रायडर्स या संघाचे संघ मला घेते राजन यादव आणि सारंग मोरे. तर आपण जर का विचार ठाणे स्पार्टन्स या संघाचे संघ मला घेते गणेश लोखंडे, विकास यादव आणि सचिन गायकवाड. अतिशय सुंदर असं भव्य दिवस आयोजक आपल्याला पाहायला मिळते. आपले आयोजक सन्माननीय किरण बोड साहेब आणि सन्माननीय गणेश खाणेकर साहेबांच्या माध्यमातून राजन रायडर्सच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थान बनवायचं. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. पहिला षटक देण्यात येतात ते गोलंदाज ज्याने कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये धमाल मचवली होती. काय सुरेख अशी गोलंदाजी आपण करताना पाहायला मिळाले होते. बघा तेच येतात का नक्की तेच प्रथमेश लोहार आयकॉन प्लेयर येत आहेत गोलंदाजीसाठी. माफ करा, प्रकाश येतात बॉलिंगसाठी. चला वेळ दवडायचा नाहीये. कृपया लवकर लवकर सामन्याला सुरुवात करा. पंच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आपण. या स्पर्धेसाठी आपल्या पंच म्हणून लाभले ते जयंत पाटील सर आणि लोबो सर. तर मॅच ऑन क्वालिफायर 1चा सामना प्ले ऑफचा सामना सेंट्रल प्रीमियर लीगचा क्वालिफायरचा पहिला चेंडू प्रकाश टू मुकेश. पहिला चेंडू ऑफसरचा ऑप्शन कट केला. चेंडू केला फ्लाइंग स्लिप मध्ये. एक धाव घोषित मिळते. एके धावेने धावांचा श्रीगणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
तर पहिली धावसंख्येची लागली आणि आपल्याला स्कोरर मधून आपल्याला लाभली ती एक अनन्या भोईर स्कोरर म्हणून आपल्याला लाभली आपल्या आयोजकांची कन्या. आज मात्र स्कोरिंगच्या वेळेत राजकारण या दरम्यान हवेचा फटका कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक खाली येतो आणि कॅच मात्र सोडतो आणि मुकेश यांची ही कॅच सोडून दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. आणि नक्कीच मुकेश सारख्या खेळाडूंची कॅच सोडणं तुम्हाला मागात पडू शकतं. राईट मोड दी विकेट गोलंदाज पुन्हा जसा जया दरम्यान अतिरिक्त चेंडू अवंतर धाव वाईट बॉलचा इथे इशारा आला पंचांचा. या दरम्यान सुरुवातीला खेळून त्याला कॅचची संधी आता मात्र इथे कोणते हे चूक करत नाहीये आणि मुकेश मात्र आता इथे बाद झालेले आहेत. प्रकाश यांची सुरेख अशी गोलंदाजी लीडिंग विकेट टेकर असते लीडिंग रन स्कोररला त्यांनी इथे मात्र बाद केला असं दिसतोय. नवीन बॅट्समॅन आल्या मैदानामध्ये योगेश सुंदर असं झेल पकडलं ते दीपक पाटील यांनी यांच्याकडनं आणि ते दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्याकडनं बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरला कूलरचं असं गिफ्ट इथे आपण आलेलं आहे. ठाणे स्पार्टन्सचा संघ चांगली अशी सुरुवात समोर राजन रायडर्सचा संघ सुंदर अशी फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ती मागच्या सामन्यामध्ये उच्चांक धावांचा रेकॉर्ड या स्पर्धेमधल्या तयार संघावरती राजन रायडर्स. प्रकाश गोलंदाजी मागवतो पुन्हा एकदा सज्ज धाव संख्या आहे ती 4 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा हवेत आहे कॅचची संधी क्षेत्ररक्षक खाली येतो मात्र तो चालवू शकला नाही परंतु या दरम्यान 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. चांगला प्रयत्न होता मात्र कॅच काही होऊ शकली नाहीये. दोन धावा इथे वाढल्या 2 धाव्याने अतिरिक्त धावसंख्या इथे पुढे सरसावते धावा पुढे सरसावते 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान सूर्य चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप बेट होतो तो फलंदाज परंतु पंच सुद्धा दंडित करतात. वाईट बॉलचा इशारा येतो अतिरिक्त धाव 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 8 धावा. नक्कीच प्रकाश समोरचे फलंदाज महेश जाधव आयकॉन खेळाडू एकमेकांच्या समोरासमोर. या दरम्यान सूर्य डिलिव्हरी वॉटर डिलिव्हरी टप्पा पडल्यावरती काय पेस आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी शेवटचा चेंडू षटकातला. या दरम्यान लो फुल कॅच झाली असती चेतनला थोडासा वाकडा थोडासा झाला इश्यू आणि आलाय हा चौकार.
पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 12 धावा. पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रकाश यांचं थोडंसं मागणं षटक म्हणता येईल. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचंय. दुसरं षटक घेऊन जाते गोलंदाज अक्षय माडिक ठाणे स्पार्टन संघाचे. अक्षय माडी गोलंदाजी मागवरती समर्थ फलंदाज योगेश. कृपया वेळ पडवायचा नाहीये. आपल्याला अजूनही 3 सामने खेळवायचे. त्यानंतर मेगा फिनालेचा सामना आहे. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला करायचं आहे. अक्षय गोलंदाजी मागे लांब लचक 20 ते 25 पावलांचा रनअप. समर्थ योगेश राईट आर्मवरती विकेट. आकुटामध्ये चेंडू सूर्यकांत चेंडू स्विंग अँड मिस होण्याची संधी. डायरेक्ट हिट अपील केलं जाते पंचांकडे. पंच मात्र अपील फेटाळत आहेत. एक धाव नक्कीच या दरम्यान मिळत आहे. एके धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते जाऊन पोहोचते ते 13 या धावसंख्येवरती. 1 रन. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान सूर्य चेंडू खून होतो. चेंडू होता पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये चेंडू जातोय. फायनलच्या क्षेत्रामध्ये एकदा इकडे मिळते. दुसरी धावायचा प्रयत्न मात्र नाकारतात. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष. या दरम्यान पुन्हा एकदा सूर्य चेंडू अपील केल्याचं पंचांकडे. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान अपील केल्याचं पंचांकडे. पंच मात्र अपील पेटत आहेत. 1 धाव नक्कीच इथे मिळते. लेखपाच्या स्वरूपामध्ये 1 धाव इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावते जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. सुंदर अशी षटक हटवतात ते अक्षय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. या दरम्यान फटका चांगला आहे. हवेत आहे. कॅच होते का? आणि मात्र कॅच इथे झालेली आहे. फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. महेश जाधव बाद झालेले आहेत. ओव्हर ना. सूर्यकांत क्षेत्रक्षण चांगली अशी कॅच आपण पाहायला मिळते ती.
अंकित ऑरेंज टोपी अंकेश याचे सुवर्ण अशी कॅच. नवीन फलंदाज मैदानात जातात ते अमर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले ते अमर. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 15 धावा धावफलकातील आलेले आहेत. पहिला चेंडू लो फुलटॉस पोल केलाय टाकला गॅप मध्ये आणि आहे तो सुंदर असा चौकार. नक्कीच डीप स्क्वेअरला डीप मिड विकेट मध्ये मोठीशी गॅप आपल्याला पाहायला मिळाली. त्या गॅप मध्ये लो फुलटॉस चेंडूला फ्लिक करून पाठवले अमर यांनी चौकारासाठी. एकोणीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा लागल्या त्या 19 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र गोलंदाजी मार्क होते गोलंदाज. पहिला चेंडू सुरेख फटका. चेंडूला पाठवलाय सी मारेश पार लॉंग लॉंग षटकार. जुना बॉल नाही गाडीमध्ये काढून ठेव लागेल ना. सुरेख फटका योगेशच्या बॅटिंग पाहायला मिळाला. षटकाराने सुरुवात केली होती निशाण्याच्या षटकाचं. धावसंख्या पोहोचली होती 25. या दरम्यान दुसरा पुन्हा एकदा पुण्यात दिला स्लॉट मध्ये दिला आणि नतीजा मात्र तो षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार निशांत यांच्या बॅटिंगमधून. निशांतने आला तो योगेश यांच्या बॅटिंगमधून. आणि जर का या चेंडूवरती षटकार आला तर क्रिक याचे सर्व श्री आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते योगेश याला. क्रिक यार्डचे आनंद श्रेष्ठ यांना त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जर का या चेंडूवरती षटकार आला तर. योगेश टॅकिंग एंडवरती 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावून धावसंख्येचा पोहोचले 31 होते. आणि तिसरा चेंडू आणि आला तिसरा षटकार आणि 500 रुपयाची कमाई झाली योगेश यांची. आणि जरी या पुढे चेंडूवरती षटकार लगवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे.
4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि नक्कीच थोडस इकडे चर्चा विनिमय होते. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले योगेश यांनी. धावसंख्येच्या पोहोचली 37 या धावसंख्येवरती. 37 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथ होते. 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले का? 4थ्या चेंडूमध्ये षटकार येते का? पुढे सरसवला आणि 4थ्या चेंडूवरती 4था षटकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. आता या चेंडूवरती षटकार मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार लगावले तर आनंद शेष क्रिकयार्डचे ह्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक योगेश यांना. नक्कीच 4 चेंडूमध्ये 4 लाजवाब षटकार इथे लावल्या. 24 धावा आलेल्या आहेत. थोडासा विचार पात्र आहे. आणि आता मात्र 5वा चेंडू षटकार लावतो. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढे या दरम्यान पूर्वीचा चेंडू टाकला होता. ऑफसाईडच्या रिक्षामध्ये एक धाव इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न होत आहे आणि तो मात्र शेषित पूर्ण होता. तर एकूण 1000 रुपयाचा कमाई केली ते योगेश यांनी. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले ते क्रिकयार्डचे आनंद शेष यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक यांच्यावर लागू झालेलं आहे. या दरम्यान नो बॉलचा इशारा आला पंचांचा. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू नक्कीच असेल तो फ्री हिट. धावसंख्या झाली 46 धावा. या दरम्यान हवेत कॅचची संधी आहे. फ्री हिटचा चेंडू एकदा तुम्ही दुसऱ्या धावण्याची संधी आहे आणि त्या फलंदाज बाद रनाच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समॅन मैदानावर ते कुमार मैदानामध्ये आपण इतर पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या रूपामध्ये अमर बाद झाले. त्याने एक चौकार फक्त लगावलाय. कुमार आलेले आहेत नवीन फलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र शेवटचा षटक आहे. किती मारले 30 ओव्हर मध्ये? 428 फिल्डिंग करते टीमनी. 47 रन्स ऑन बोर्ड. तर मागडे षटक असं म्हणतील ते निशाण्याचे तब्बल 28 धावा त्या षटकामध्ये त्यांनी दिल्या आहेत. नवीन षटक घेतलेले गोलंदाज मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर येते कुमार. पुढे सरसावलेले फुलटॉस चेंडूला घेतले. चेंडूला पाठवून कावकाने क्षेत्रामध्ये एक धाव इकडे मिळते आणि एका धावाचे समाधान नाही म्हणावं लागत कारण की ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये अजून एक धाव इकडे मिळालेली आहे. टोटल 2 धावा इकडे मिळालेल्या आहेत. 2
स्कोर झाला तो 49 रन्स. शेवटचे 5 चेंडू, शेवटचा षटक आहे, हडमचा षटक आहे. 5 धावा, 5 चेंडू अजून शेष. धावा झाले ते 49. स्लो मध्ये चेंडू होता, स्विंग अँड मिस. बॅट फिरली पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. लेग ब्रेक मध्ये चेंडू हाताळला होता. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान फटका चांगला हवेत आहे, कॅचची संधी आहे का? आणि मात्र नक्कीच इथे कॅच घेतलेली आहे. फलंदाज होतो बाद. आणि सुंदरशी खेळी योगेश आली मात्र आता संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतो अरविंद. अरविंद अरविंद येतो नवीन फलंदाज. समोर येते गोलंदाज मनीष. सुमित यांचं सुंदर असं झेल. या दरम्यान स्वीप केलाय आणि सहज जाऊन विसरतो तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक विकेट. आणि अरविंद मात्र पहिल्या चेंडूची बाद होतात. आता मनीषांना सुवर्ण संधी आहे. जर का या चेंडूवरती तुम्ही विकेट घेतली तर क्रिक यार्डचे श्री आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज होतात ते मैदानामध्ये मनोज पवार. आपल्या मॅच साठी आपल्याला स्पॉन्सर्स म्हणून लाभलेत ते. या मॅच साठी प्रत्येक बॉल ज्याने आपल्याला पुरस्कृत केलं ते श्री बबन पवार यांचे की मनपूर्वक आभार. स्कोर झाला 49 धावा. मनोज पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान अकुटो चेंडू, कॅचची संधी आणि ही झाली हॅट्रिक. आणि या हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आले ते आनंद श्रेष्ठ क्रिक यार्डचे यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. शेवटचा चेंडू आहे आणि जर का या चेंडूवरती विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक होईल. आता मात्र संघ मालक मैदानामध्ये आलेले ते सारंग. धावसंख्येचा विचार केला तर हे मात्र फक्त 2 धावा आलेल्या आणि 3 गाडींना बाद केलेले आहे. 49 धावा धावफलकावरती लागलेला शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मिळणार आहे. ते क्रिक यार्डचे सर्व आनंद श्रेष्ठ यांच्या माध्यमातून. या दरम्यान इथे मात्र चेंडू अंगाला लागण्याची संधी आहे आणि मात्र संधी होते. एक धावेकडे मिळते, दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण. षटक होते समाप्त. 4 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 51 धावा. जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. 52 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 52 धावा.
तर 52 धावांचं आव्हान असेल ते ठाणे स्पार्टन्सच्या संघापुढे. कुठे जाऊ नका, आपण लवकरच आपल्याशी पुन्हा एकदा जोडू सेकंड इनिंगसाठी. अंपायर्स अंपायर चला सलामीची जोडी मैदान लवकर पाठवायचे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे. 4 वाजलेले आहेत. आपल्याकडे फक्त 1 तासचा वेळ आहे. तर ठाणे स्पार्टन्सची सलामीची जोडी चेतन आणि किरण बोईर मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचे सामने 52 धावांचं आव्हान असेल तर ठाणे स्पार्टन्सच्या संघापुढे. कारण की पहिल्या षटक घेऊन येतात ते गोलंदाज महेश जाधव. 52 धावांचा पाठलाग करायचा. 4 षटकांचे हे सामने आहेत. चला स्पीडअप करायचं कृपया विनंती आहे. नाही तर आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू सज्ज. पहिला चेंडू इथे मात्र ऑफसाइड ऑफ स्टंप. शरीरापासून थोडासा दूर ठेवला. पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट डिलिव्हरी. आणि यानंतरचा होणारा सामना जय वीरेश्वर स्पोर्ट्स वर्सेस सूर्य अभय फायटर्स. कॅप्टन कम फॉर द टॉस. इथे मात्र नो बॉलचा इशारा आला. पंचांचा 1 धाव मिळते. दुसरी धाव मात्र नागरबंधू खराब थ्रो आणि त्या रनआउटचा संधी आणि रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज होतो इथे बाद. नो बॉलचा इशारा आला. नो प्लस 1 धाव इकडे मिळते. विरेश्वर झाले ना. सूर्य अभय फायटर्स कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. सूर्य अभय फायटर्स कॅप्टन.
चेतन इथे मात्र गोल्डन डक वरती इथे बाद झालेला आहे. धाव फलकाची धावा लागले ते 2 धावा, 1 चेंडू 2 धावा. आता मात्र फलंदाज आला तो अक्षय महाडिक, आयकॉन प्लेअर ठाणे स्पार्टन्सच्या संघाचा. या दरम्यान आपण चेंडूचा पूल केला, पॉवरफुल हा सुरेख असा षटकार. किरण बोरेंच्या पाठीमध्ये सुंदर असा षटकार. सूर्य अभय फायटर्सचे कॅप्टन, कृपया आपण टॉस साठी यायचं. या दरम्यान इथे मात्र बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती 8 धावा, 3 चेंडू 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेले आहेत. पहिला षटक प्रगती पथावरती आहे. या दरम्यान लो फुलटॉस पोल केला, पॉवरफुल आहे आणि हा आला सुंदर असा षटकार. षटकाराने मात्र धावांची पुन्हा एकदा उजवी पडते, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. जी सुरुवात ठाणे स्पार्टन्सला अपेक्षित तशा प्रमाणाची सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. या दरम्यान सुंदर चेंडू अपील केला तो पंचांकडे. पंच मात्र अपील फेटात आहेत. सुरेख असा चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. एकच धाव इथे मिळेल. एके धावेने धावसंख्या पुढे संपते, जाऊन पोहोचते 15 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातला 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 52 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. अजूनही 19 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. या दरम्यान इथे मात्र फटका बसतो, कॅचची संधी आहे आणि फलंदाज मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले तर 15 धावा. समीकरण आहे 18 चेंडू 37 धावा. आणि दुसऱ्या एलिमिनेटरचा टॉस इथे आपण होताना पाहायला मिळतोय. तो वहिनी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे होतोय. जय वीरेश्वर स्पोर्ट्स आणि सूर्य अभय फायटर यांच्यामध्ये. आणि नाणेफेक जिंकले ते कोण जिंकला टॉस? जय वीरेश्वर स्पोर्ट्सने टॉस जिंकलेला आहे. सचिन साजेकर यांची ही टीम आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. तर पहिले षटक समाप्त झाले. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 37 रन, 18 balls 37 runs required. पस्तीस धावा, माफ करा 15 धावा धावफलकावरती लागलेले. केदार 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 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मागून झाली तो गोलंदाज केदार. गोलंदाज केदार मागच्या सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केली होती. चला स्पीडअप करायचं, वेळ तेवढी नाही. केदार अंपायर्स कृपया स्पीडअप करून घ्यायचं आहे, नाही तर पेनल्टीला त्यांना दंडित करायचं आहे. या दरम्यान सूर्य चेंडू टप्पा पडला. चेंडू थोडासा खाली राहिला,
म्हणून बॅट आणि बॉलचा संपर्क होतो शकला झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. किरण बोल शॅकिंग एंडवरती समोरचा केदार. या दरम्यान कुलूपचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडूला पाठवलं कार्पेटच्या सहाय्याने. कावकोणा क्षेत्रामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण आणि 2 धावांमध्ये ते पूर्ण केले आलेले आहेत. या दरम्यान पुढे कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला पाठवलं. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न आणि थ्रो मात्र थोडासा उंचीवरती होता. 2 धावा नक्कीच सुसिद्ध पूर्ण होता. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते. एकोणीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 चेंडू 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान फटका सुंदर आहे. हवत आहे. कॅचची संधी आहे आणि मात्र फलंदाज बाद होतो कॅचच्या रूपामध्ये. मोठा धक्का लागलाय. किरण गोर मात्र बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजी केदारच्या माध्यमातून. कुमार यांच्या माध्यमातून सुंदर असा झेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात ते दीपक पाटील, ज्यांनी दीपक पाटील आणि राजन पाटील यांच्यातर्फे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांना कूलरचं गिफ्ट इथे ठेवलेलं पारितोषिक इथे ठेवलं गेलं. ते दीपक या दरम्यान फटका चांगला हवेत आहे. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक खाली येतो आणि मात्र सुरेश झेल. वॉट कॅचमॅन. धावत येऊन कॅच पकडले आणि मात्र ते दीपक बाद झालेले आहेत. अंकित मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख अशी झेल घेतली होती. या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर असा झेल त्यांनी घेतलाय. अंकित बाद. इथे मात्र बाद होते दीपक. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो अंकेश. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अजूनही आपण जर का पाहिलं तर जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 33 धावा. या चेंडूमध्ये मोठा फटका येणं फार आवश्यकता आहे. तर मॅच मध्ये थोडंसं प्रेशर कमी असेल ते ठाणे स्पार्टन संघाला, तर केदार नेहमीप्रमाणे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना त्या संघाला कमबॅक करून देत आहेत. अंकेश नवीन फलंदाज. या दरम्यान इथे मात्र फटका चांगला होता. म्हणजे बॅटचा कडा लागून चेंडू मात्र गेला तो घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20 लागले ना, 20 धावा. आता आवश्यकता 12 चेंडू आणि 32 धावांची. 12 चेंडू 32 धावा. बारा चेंडू 32 धावा.
बघूया कोण येते गोलंदाजी मार्कवरती. चला वेळ दौडायचा नाहीये. कृपया लवकर निर्णय घ्यायचा आहे. गोलंदाज पाठवायचा. 12 चेंडू 32 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुकेश. स्ट्रायकिंग एंड होते तो फलंदाज सुमित. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो अंकेश. 12 चेंडू 32 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट मुकेश. या दरम्यान अकुटपाचा चेंडू होता. अपील करायचा प्रयत्न होता मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतोय. डॉट झाले नाही. बघूया काय ते एकदा इथे मिळते. नाही पंच डॉट बॉल आहे. डाऊन रन नाही. डॉट डिलिव्हरी. या दरम्यान शॉट मध्ये होते हवेत गेला. कॅच होते का. चेंडू गेला सीमारे के पार षटकारासाठी. नक्कीच पहिला चेंडू अतिशय सुरेख असा गोल्डन स्पॉट वरती टाकून उचलला होता. दुसरा चेंडू मात्र पुढे तर दिला आणि त्याचा समाचार इथे घेण्यात आला आहे. टीम मीटिंग करू नये. टीम मीटिंग करू नये विनंती आहे. राजन रायडर्स संघ प्रत्येक चेंडूवर का टीम मीटिंग दिली तर पंच तुम्ही त्यांना दंडित घोषित करू शकतात. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. जो संघ विजय करेल तो डेट जाईल फायनल मध्ये. राईट आर्म राऊंड विकेट मुकेश. पुन्हा एकदा या दरम्यान पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देण्याचा एकदा विकेट मिळतो. दुसरी धाव मात्र नाकारता. एके धाव्याने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 27 27 रन्स 27. आता आवश्यकता आहे ती अजूनही 25 धावांची. 9 चेंडू 25 धावा. या दरम्यान जोरा फटका गेला. अपील केले जाते पंचांकडे आणि फलंदाज मात्र इथे बाद होतो. कॉड बहिणच्या रूपांमध्ये फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. राजन रायडर्स संघ मालक राजन यादव आणि सारंग मोरे यांचा हा संघ. 8 चेंडू 25 धावा. मॅच ऑन आहे. क्वालिफायर 1 चा हा सामना. जो संघ जिंकेल तो थेट जाईल अंतिम फेरीमध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्याला अजून एक चान्स इथे दिला जाणार आहे. मुकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मागवायची सज्ज आहे. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन मनीष. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान स्विंग अँड मिस पूल खेळायचा प्रयत्न होता मात्र डॉट डिलिव्हरी. आता माहिती ते 7 चेंडू आणि 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. या दरम्यान इथे पूल करायचा प्रयत्न होता पण बॅटची कडा लागून चेंडू मात्र जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये एकदा इकडे मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटच्या रूपामध्ये मात्र फलंदाज इथे बाद होतो. षटक होते समाप्त. आता समीकरण आहे ते 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. . 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
ठाणे स्पार्टाचा संघ, संघाचे संघपालक आहेत ते गणेश लोखंडे, विकास यादव आणि सचिन गायकवाड यांचा हा संघ. नवीन फलंदाज निशांत, 6 चेंडू 25 धावा, 24 धावा, माफ करा, 24 धावांची आवश्यकता आहे. थोडस असं मागणं षटक त्याने टाकलं होतं. आता मात्र फलंदाजी करायचे, 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मागवतो गोलंदाज अंकित. अंकित गोलंदाजी मागवरती. पहिला चेंडू शॉट मध्ये दिला, पॉवरफुल स्ट्रोक फॉर सिक्सर. आणि या षटकाराचं समीकरण आले ते 5 चेंडू आणि 18 धावा, 5 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू तुम्ही स्लॉट मध्ये द्याल तर नक्की षटकार इथे यायला मिळेल. सुमित यांच्या बॅटीतून हा आला, हा दुसरा षटकार. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू फार महत्वाचा. या दरम्यान पुन्हा एकदा कुठे चेंडूचा पोल केलाय आणि ते मात्र कॅच झालेली आहे. फलंदाज सुमित मात्र इथे बाद झालेला आहे. आता मात्र मॅच डोपली होती 4 चेंडू आणि 18 धावांवरती. कोणता फलंदाज होतो मैदानामध्ये? आता मात्र स्वतः संघ मालक येत आहेत आपल्या संघाला सावरायला. 4 चेंडू मध्ये 18 धावा असताना विकास यादव येत आहेत मैदानामध्ये. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 3 षटकार लगवायचे आहेत आणि जर का लगवत क्रिक यार्डचे श्री आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या दरम्यान सूरज चेंडू यॉर्करचा चेंडू होता, खेळून काढला. एक धाव मिळते, दुसरी धाव मात्र नाकारतायत. आता मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगवायचे ते निशांत यांना. काय हा पराक्रम ते करतायत का? अंकित सुंदर अशी गोलंदाजी तो करतोय. या दरम्यान इथे मात्र फटका फसतोय. चेंडू राहते पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धावसाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. या दरम्यान इथे मात्र कट केलाय, चेंडूला पाठवलाय तो दोषी क्षेत्रामध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 16 धावा. शॉर्ट ऑफ बॉल, चेंडू गेला बाउंड्रीवरती, परंतु फायनल मध्ये गेलाय हा राजन रायडर्स हा संघ. खुश असते संघ मालक राजन यादव.
राजेंद्र रायडर्सचे संघ मालक आणि सारंग मोरे, हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 आणि ठाणे स्पार्टन संघाने अजूनही खर्चाचं नाही, कारण की तुम्हाला अजून एक